On behalf of medical cell of the state, BJP Goa state, I welcome you all to this press conference on the COVID management. To my left, to my left is Dr. Shailesh Kamath, who is a gynecologist from Vasco. He is our member. And to my right is Dr. Vinod Verikar. He is a general practitioner at Korlim, and he is also a member of the medical cell. My contact. Actually, what has happened in the last few days, the spiking of the COVID cases in Goa as well as everywhere, for almost everywhere in the country, the number of those going down. And compared to the last wave, which was very slow, gradual wave, this is a very steep wave. म्हणजे sudden zoom करून वयर गेले. पहिलेचे तुम्ही जर ग्राफ पहिलो जाल्यार it was like this slowly वतालो वयर. आयज तो आमकां zoom करून गेलो. The biggest plus point is that we are well prepared for it. म्हणजे आमचे पहिले आमकां ते कोरोना व्हायरस कितें ताचो ट्रीटमेंट कितें आनी HFNO म्हणजे कितें तो अर्द्यांक खबर नाशिल्लो. हाय फ्लो नेझल ऑक्सिजन म्हणून कोणाक वापरलेलें नाशिल्लें. सगळ्यांक डायरेक्ट व्हेंटिलेटराचेर घालताले मागीर डिफरंट हळू जशें ते प्रोसेस फुडें गेलो तशें वी रियलायज द ट्रीटमेंट एंड ओवर अ पीरियड ऑफ लास्ट 1 year I think almost all hospitals and all the doctors know how to treat well these cases. So जरी केसीस वाढल्यो तरी तांचो मॅनेजमेंट आयज आमकां वी नो व्हेरी वेल. So I expect that the death rates will remain under control, which is around 1.3% in all over India as of today, which is the least in the full world. But important part is we have to wait for another few days. एक 10-15 दीस आनी रावपाची गरज आसा because एक 15 दीस 8 दिसा फाटसून कितें जाल्लें ताची severity we will know that death rates may be only after another 8 to 10 days. But I am quite satisfied with the number of the management which at least in Goa what we are doing. I know they are under pressure, the doctors are under pressure, and I feel really bad that दोतोर इतके बरे काम करतात, नर्सेस काम करतात, आमचे क्लास 4 स्टाफ काम करतात, दे आर ओव्हर वर्क सारखे जाम झाले आसा सगळे जाण, फटीग हॅज सेट इन फॉर एव्हरीवन. तरी आसतना आमचे लोक अजूनपर्यंत मास्क नाकापणां घालून भोंवतात. द मास्क इज सपोज टू बी वॉर्न लायक अबाउट द नोज, बट सगळे हांगा गळ्याकडे घालून भोंवतात. सो सोशल डिस्टन्सिंग इज जस्ट फॉर नेम सेक. आणि हात धुवपाचे हे 3 जे मेजर इम्पॉर्टंट आहा. आय फील एवरीबडी शूड सारखेच आणि हे काम करप सामकें गरजेचें आहा. एटलीस्ट तितके तरी करूं येता तुमच्या. फक्त सगळ्यांक उपदेश दुसऱ्यांक उपदेश दीत रावपाचे, गव्हर्मेंटान हे करूंक जाय, गव्हर्मेंटान ते करूंक जाय, गव्हर्मेंटान हे करूंक जाय. आणि आमी ताचे सायड इफेक्ट्स लास्ट इयर पहिले ऑफ द लॉकडाउन अँड द सफरिंग ऑफ द पीपल, अँड दिस टायम आय थिंक वी आर बेटर प्रिपेर्ड. पण आमी सगळी आमची काळजी घेवपाची गरज आसा. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट विच हॅज डेव्हलप्ड इन लास्ट थिंग इज दॅट वॅक्सिनेशन एट द विलेज साइड. आम्ही पहिलीपासून सांगितलं. आय हॅव ऑलमोस्ट 1 month बॅक आय हॅव टोल्ड दॅट आय हॅव रियलाइज दॅट पीपल आर नॉट कमिंग फ्रॉम द विलेजेस. कित्याक तांकां येवपाक त्रास जाता. बिकॉज फॉर एक्झाम्पल हांव म्हाका दिवचलचें दिता. आमचे दिवचलचें CSC इज इन द हार्ट ऑफ द सिटी, इन द हार्ट ऑफ सिटी, अँड द विलेजेस विच आर अराउंड 20-25 kilometers अवे फ्रॉम दॅट. साळान, मेणकुऱ्या, म्हणजे अळवलपाल, नानोडा, लाडफे, ऑल दीस थिंग्स आर क्वायट फार. आणि जे कामाक येतात लोक ते थोडे केन्ना केन्ना घेऊन वता. पण अदरवायज तांचो दिसावडो वता. तांकां काम वचून येवपाचें, बशीन येवपाचें, 2 बशी चेंज करून येवपाचें, मागीर परत वचपाचें. सो ओन्ली दोज हू कॅन एफोर्ड दॅट कार घेवन येवपाचें दे केम फॉरवर्ड. अँड आय एम रियली हॅपी दॅट गव्हर्मेंट हॅज चेंज. एक्चुअली वयर मोदी सरकारान हे नवीन हे जे टिका उत्सव जो चालू केलो ताच्या पयलीं आमी प्लॅनिंग केल्लें. काय नाही की आम्ही करतले म्हणून. वी हॅड प्लॅन ऑलरेडी वेल इन ॲडव्हान्स. आम्ही आमच्या पार्टी लिडरांक सांगितले की इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग सायकल रॅलीज अँड इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अवेअरनेस, दर इज सफिशियंट अवेअरनेस. फक्त एव्हरीबडी कोणाक खबर ना म्हणून वॅक्सिनाच्या बाबतीत चडूच खबर आसा. म्हणजे जितके खबर आहा ताच्या पेक्षा चड खबर तांकां लोकांक आसा. पण इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट ते घेवपाक मातशे हक्क जाले. कित्याक ते आमकां कळनाशिल्लें. पण अपर थोडे जे लेयर आशिल्ली तांणी चडशे लोकांनी घेतलेली आसा. प्रॉब्लेम इज ऑफ द विलेज. I had suggested that time that we should go to the sub center. म्हणजे प्रत्येक आता PSC ताका 6 ते 7 सुमार अशी सब सेंटर्स असतात. सो ते आठवड्यान एकदा 2दा ते दोतोर वता. तेन्ना ते दोतोर वता तेन्ना तुम्ही वॅक्सिनेशन थंय करू शकता अशें आमी तेन्ना सजेस्ट केलें. पण दे वर लिटल वरीड बिकॉज ऑफ सायड इफेक्ट्स. EFI म्हणजे आमचे जे आमी एक्सपेक्टिंग ॲडवर्स इफेक्ट कोण पडलो फाल्यां थंय कितें जालें जाल्यार सगळो प्रोसेसूच उरतलो.
ह्या भयान आम्ही त्यांना वचन बट आय थिंक नाव वी आर वेल आमच्याकडे डेटा ऑफ 10 crores ऑल ओव्हर इंडिया इज देअर अँड आमच्याकडे आता म्हाका 1.5 लाख सुमार झाले वॅक्सिनेशन अँड नन ऑफ देम हॅव रियली असे रिक्वायर्ड की इमिजिएट 30 मिनिट्स फर्स्ट 30 मिनिट्स जे आसा तातून कोणाकूच हॉस्पिटलायज असं करचो पडना मॅक्झिमम तुका मातशी घुंवळ आयल्या आमकां मातशें न्हिदोवन दवरले विच इज देअर विथ एनी इंजेक्शन पण आम्ही इंजेक्शन गोव्यान घेतले आनी इंजेक्शन बाकी सुद्दां पेन किलर सुद्दां घेतली जाल्यार सम ऑफ देम विल फेंट कळ्ळें सो दॅट इज कंपेरेटिवली second thing what is important I want to tell you that when you are having such a huge massive campaigning of vaccination some people will be dying as a natural cause 10 कोटी जर लोक तुवें आता घेतले न्ही आनी तांकां फॉलोअप केले some people are going to die because that is natural cause of death is there also there पण सगळे जाण will be pointing the finger at the vaccine सो त्या वॅक्सिनेचो सुद्दां डेथ जाली जाल्यार ताजेर प्रॉपर स्टडी जावन ताजेर पोस्टमार्टम जावन सारको रिपोर्ट येयो म्हणसर आय थिंक यू शूड नॉट कन्सिडर एज अ वॅक्सिन अँड फायनली इन द एंड तुजो फायदो कितको आनी तुजो लॉस कितको इज मोस्ट इम्पॉर्टंट सगळीं आमी आतां पर्यंत जी वॅक्सिनां पळयल्या न्ही प्रत्येक जाण म्हणटा आपलें बरें 90%, 80%, 94%, कोण म्हणटा 70%. बट एवरीबडी एग्रीज यू मस्ट एक्चुअली हांवें सगळ्यांक धाडिल्लें तुमकां तें डॉक्टर उडवाडियाचे एक बरें लेक्चर आशिल्लें तातूंत ताणें बरयलें की सांगे इन्स्पायट ऑफ वॉट एवर युअर एफिकेसी मे बी मोस्ट ऑफ देम ऑल ऑफ देम ऑलमोस्ट ऑल द वॅक्सिन्स हॅव प्रिव्हेंटेड डेथ्स सी इन द एंड न्ही आमचो अल्टिमेट आमचे सकयल आमी तकली सकयल उरता केन्ना पेशंट मरता तेन्ना कित्याक सगळ्यांत वायट दिसता की मरप कित्याक दॅट वी कॅनॉट रिवर्ट बॅक टू नॉर्मल पूण तूं हॉस्पिटलांत गेलो एक 8 दीस रावलो बरो जालो परतो आयलो यू आर ओके दॅट इज अ नॉर्मल रुटीन थिंग्स ऑफ द ऑल द डिसीजीस अँड दॅट इज वॉट इज इम्पॉर्टंट इन दीस वॅक्सिन्स ऑल द वॅक्सिन्स हॅव ऑलमोस्ट 100% गॅरंटी अगेन्स्ट द डेथ्स आता सुद्धा आम्ही बातम्यो कितल्योशो आयकल्यो की दोतोरांक सफर जाले दोतोर ऑल्सो गॉट पॉझिटिव्ह आफ्टर वॅक्सिनेशन ऑल्सो यू मे गेट पॉझिटिव्ह आफ्टर वॅक्सिनेशन म्हणजे वॅक्सिन घेतले म्हणजे हांवें सगळे मास्क काडून भायर मारपाचें सगळें मारपाचें अशें ना आमी परत तुमकां सांगता यू हॅव टू हॅव कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर इन स्पायट ऑफ टेकिंग बोथ द वॅक्सिन आनी 14 days डावन इवन इफ यू हॅव एंटीबॉडीज तरी तुवें हें सगळें वेर करपाची गरज ना यस यू मे स्टील गेट हांव परत एक सांगता तुमकां परत सुद्दां वॅक्सिन घेवन सुद्दां तुमकां कोविड जावंक शकता पण ताजी सिव्हिरिटी ताजी जी पावर आसतली ती खूप कमी आसतली द चान्स ऑफ तुमची डॅमेज टू द लंग्स इज व्हेरी लेस अँड चान्स ऑफ डेथ इज नेग्लिजिबल आता म्हाका सांग एकी सायडीक जी की पॉझिटिव्ह आसा आनी थोडे सायड इफेक्ट्स आसा तातूंत तुमी कोणे कोणे घेतले तांकां खबर आसा आमी घेतले सगळ्यांनी पाकिस्तान ऑल ऑफ अस हॅव कंप्लिटेड 2 डोजीस एज अ हेल्थ केअर वर्कर आमकां मातसो कुरकुलो खाल्लो जोर आयलो मातसो हात दुखता केन्नाशी तकली मातशी जड जाता बट इन द एंड वी आर फायन आमची भुरगींक आमी कितकी वॅक्सिनां दिलीं रडली भुरगीं तांकां आमी क्रोसीन बिसीन कितें घालताली तांकां थपटायताली तो जोर येतालो ताका हे येतालो डीपीटी तर घेतना सगळ्यांकूच जोर येतालो अँड आफ्टर सम टायम इट्स ओके अँड वी आर नेवर क्वेश्चन एनीथिंग आतां आमी काय जेन्ना घेवंक टायम आयलो आनी केन्ना वॅक्सिन येतले केन्ना वॅक्सिन येतले केन्ना वॅक्सिन येतले बोवाळ घालताले आतां ते नेझल वॅक्सिन केन्ना येतले कित्याक आतां हे घेवन जाले नेझल वॅक्सिन केन्ना येतले हे वॅक्सिन केन्ना येतले आतां आयले की हांव घेवं दोतोर म्हाका हें आसा हांव घेवं हांव ना आमी कितके सांगून आतां आमी दोतोरांनी घेतले सगळ्यांनी घेतले पयलीं म्हणपाक लागलो मोदी सरान घेवना आतां ताणें घेतले सगळे पॉलिटिशियनांनी घेतले तर सगळे तुमचे हिरो कोण कोण आहा ताणें सगळ्यांनी घेतले सो आनी वॉट इज द एक्सपेक्टेशन फ्रॉम पीपल टू नॉट टू टेक म्हणजे वायट दिसता की अशें वॅक्सिन आयलां वीच इज द बिगेस्ट सोल्युशन एक्चुअली फॉर दीस सेकंड वेव टू प्रिव्हेंट डेथ आणि वी मस्ट ऑल टेक वॅक्सिन आयज हांव तुमकां सांगूंक सोदता आमी आयज फर्स्ट आमचो प्रोग्राम केलो फ्रॉम मेडिकल सेलाचो वॅक्सिनेशन प्रोग्राम इन बिचोली वी टूक विथ द हेल्थ CSC बिचोली आमी लाडफ्या विलेजीन आमी एक प्रोग्राम केलो लाडफ्या विलेजीस वी कूड वॅक्सिनेट 129 आमी वॅक्सिनेट केले लाडफ्या विलेजीन वचून थंय आणि मागीर आमी नानोड्या गेले विच इज अनदर विलेज फ्रॉम लाटंबोरचे पंचायतीचे 2 आमी केले आयज फर्स्ट हाफाक आमी लाटप्या गेले 129 and then we went to this and we vaccinated 90 people. So almost 200 आमी लोकांक आयज more than 200 people we vaccinated today by going there. आणि 200 is very rarely crossed by any of the PSCs which are in the periphery. Other than Madgaon, Parwari and maybe some another 1 or 2
none of the PSCs or CSCs have crossed 100. Very few of them have crossed 100. परवरी आणि सदांच 300 असतात कित्याक ते पॉप्युलेशन ज्या मोर पीपल कम मडगांव हाय आसता पणजीम हाय आसता पण पेरिफरी ज्यो आसा त्यो मॅक्सिमम 100-150 आसता. सो वी डीड ऑलमोस्ट 400 म्हणजे आमचे PHCचे धरले आणि हे धरले जाल्यार दिवचले आमी आयज ऑलमोस्ट 450 वॅक्सिनेशन्स केले. आणि म्हाका दिसता अशें जर प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन केले जाल्यार आमचो नंबर जो सध्या 4000 आणि 4500च्या भितर हालता तो आमी वी विल बी नॉट वी कॅन ऑलमोस्ट क्रॉस टू अराउंड 8 or 9,000. 8 ते 10,000 जावप आणि वॅक्सिनेशन फास्ट जावप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तूं वॅक्सिनेशन करीत रावलो जाल्यार 1 वर्स करता 2 वर्सां करता तो म्हणटा आमच्यो एंटीबॉडी सगळ्यो वतल्यो 7-8 सगळ्यो परत म्हणल्यार बुस्टर घे म्हणून मागीर एक. सो वी हॅव टू डू फास्ट क्विक वॅक्सिनेशन प्रोग्राम. फक्त आमचो सध्या प्रॉब्लेम म्हाका दिसता वयर ते आसा वॅक्सिनेशन स्कॅर्सिटी आसा काय ना ती कळना की इट इज आर्टिफिशियली मेड स्कॅर्सिटी. बट अर्लियर वी वॅक्सिनेट पीपल आय थिंक इट विल बी बेस्ट फॉर अस. आणि तुमकां कितें सांगूया पण आधीच हे जाला पॉझिटिव्ह झाले कोविड आधी कोण पॉझिटिव्ह झाले असतात आणि आता घेतल्या हय तांणी घेवपाक जाय. की इफेक्ट चड जाता तांकां नाही कारण की कितें जाता नॉर्मली सुद्दां हळूहळू कमी जाता तुज्यो एंटीबॉडीज. सो यू नीड आफ्टर अराउंड 2 ते 3 महिने तरी आमी गॅप दवरता. म्हणजे तुका कोविड जालेली की आफ्टर 2 to 3 months यू कॅन टेक युअर वॅक्सिनेशन. इमिजिएट अशी इमिजिएट घेवपाची गरज ना. इमिजिएट ना यू आर नॉट सपोज टू घेवप. आणि वॅक्सिन दितकच सुद्धा नाही यू कॅनॉट डोनेट ब्लड फॉर 28 days. So you should not donate. After 28 days you can donate. But after COVID, antibodies कितने महीने देगुन maximum? Some say 6 months. Nobody knows, but 6 months is the minimum thing what we have studied अजूनपर्यंत. आणि ते तो म्हणसर बरे आसा. डॉक्टर कोविड जाल्ल्यान पेशंटान घेवप ना वॅक्सिन. यो पण ताका टाइम आसा. म्हणजे आता तुका ऍक्टिव्ह कोविड असताना यू कॅनॉट टेक वॅक्सिन. वॅक्सिन जातकच तुझे म्हणजे सगळे 17 दीस झाले की ऑलमोस्ट 2 to 3 months you have to wait. And then you डॉक्टर हे आता इंजेक्शन म्हणजे वॅक्सिन घेतले दिस इज अ प्रिव्हेंशन आमी म्हणटाली प्रिव्हेंशन बेटर दॅन क्युअर. is a treatment also. दिस इज वन. सेकंड म्हणजे वी शूड फॉलो ऑल गायडलायन्स. तर तुमकां अशें दिसता की गायडलायन्स दे आर इन प्लेस, SOPs आर इन प्लेस, गायडलायन्स पण ताचें इम्प्लिमेंटेशन मातशें चड स्ट्रिक्टली जावंक जाय कित्याक लोक सामकेच बेजबाबदारी. I just don't understand. तुका एकी सावडीक मृत्यू दिसता एका शेवटेर एक्झॅक्टली. तरी तू नाका ते सगळे घालून भोंवता. तरी तुम्ही सगळे पार्टी करतले, तुम्ही सगळे लग्नाक वतले, ती संगीत करतले, मागीर परत देवकार्य करतले, मागीर अशें चार करतले, मागीर जेवणाक वतले. सेम पीपल मीटिंग अगेन एंड अगेन ओवर अ पिरियड ऑफ 4-5 days इज अ लिटल मोर डेंजरस. सो इनसाइड द हॉल न्हय AC असून इनसाइड द हॉल इफ यू आर नॉट मेंटेन प्रॉपर सोशल इज मोर डेंजरस दॅन आउटसाइड. आम्ही चढदा म्हणटा की आम्ही इतके ऑन द सी शोर आम्ही इतके लोकांक पळयता म्हणून. इट इज नॉट सी शोर इट गेट्स ऑल डायल्युटेड. पण AC जेन्ना आसता तेन्ना ती सर्क्युलेट जायत रावता आणि सेम पीपल सोबत परते मेळत रावले जाल्यार इट इज मोर लायकली. म्हणून लग्न इज हॅज टू बी रियली प्रॉपरली मॅनेज. हांव जाणा सगळ्यांकूच उमेद आसता लग्न करपाची. एवरीबडी फील्स दॅट ताजें लग्न आपल्या सगळ्यांनी पळोवचें हें पण आय थिंक यू हॅव टू टेक केअर आणि that care is extremely important. See, SOPs केल्या पयली आर विथ अ सर्टन सायंटिफिक बॅकग्राऊंड. जे स्टडी करून केल्ले आसा सगळे SOPs गव्हर्नमेंटान जे येता म्हणजे एक ऑब्जेक्शन विच आय हियर कॉमनली आज 3 लोक 100 लोक जमले आनी हांगा तुमी कित्याक ऑब्जेक्शन हाडटात. सी वेन इन द क्लोज स्पेस इज टोटली डिफरंट एज डॉक्टर सांगतात. क्लोज स्पेस इज टोटली डिफरंट फ्रॉम हे आणि वी कॅनॉट टेक इट फॉर ग्रांटेड की कोविड सोंपतलो. See, COVID, we will have to learn to live with COVID now. So, SOPs follow करून कशें कंटिन्यू करपाचे ते आमकां चिंतपाक जाय फुडें. Meetings will have to take place. Elections will have to take place. Lagnai will have to take place. Because life has to continue. But new normal कितें? That has to be accepted by everybody. SOPs आसा ते त्या खातीर. So, we know what is new normal. Even vaccination घेतलें म्हणून जाल्यार लग्नाक सगळे लोक आपोवपाक मेळटले आनी संक्रांती घालपाक मेळटली इज नॉट द इशू. न्यू नॉर्मल इज द न्यू नॉर्म नाव. There is a debate going on, especially 45, only 45. Why not below? See, all over the world the same pattern is being followed. आमकां दिसता सगळ्यांक दिवचें म्हणून. आमकां पयलीं दिसतालें की आतां जे वेस्ट जाला न्ही ऑल ओवर इंडियन तातूंत फूल गोंयांक आमी दोनूय वॅक्सिनेशन दिवंक शकतले. We have wasted almost 25 lakhs of doses.
in the last 2.5 months. आमची रिक्वायरमेंट हा 20 lakhs. गोयची 10 लाखाचे आम्ही म्हणतात 15 लाख जरी पॉप्युलेशन असले तर अंडर 18 चे पॉप्युलेशन इज अराउंड 4 to 5 lakhs. 10 लाखांक आम्ही जर 100% सुद्धा केले, वी नॉर्मली एक्सपेक्ट 70%. 70% जावप म्हणजे खूप झाले, पण 100% सुद्धा वॅक्सिनेट केल्यार आमकां तितके ते डोस पुरो आसले. आणि डे 1 आम्ही हे सांगताले की आमकां मातशे लिव्हरेज दी, की ते उरले डोस न्हय ते आम्ही कोण लागीं आसा तांकां आपोवन वी कॅन गिव. पण दॅट टायम यू सी गव्हर्नमेंट वॉज लिटल, म्हणजे ताका खबर आशिल्लें की मिसयूज जातले, कोणाकूय आपूण दितले, विकतले, कळ्ळें न्ही, भायर ते अशें घालतले, भायर वचून कोणाक पयशे घेतले आनी दितले. फुकट This is a- उरले की फुकट फुकट वता. गेले. आफ्टर ओपनिंग द वायर यू हॅव टू यूज विदिन 4 hours. आयसान असा म्हणसर काय ना, ती मागीर परत आम्ही तिथं व्हरून पडते, कित्याक एवरी डे सकाळी तू हाडटा and then unless you have a ice-lined refrigerator, you can store with you. If you don't have a ice-lined refrigerator, you have to give big to the health. सकाळी वचून आम्ही घेतात, तांकां पयलीं पेमेंट करचो पडटा, एडवान्स पेमेंट आमकां प्रायव्हेट सेक्टराक. देन वी ब्रिंग ते कितक्यो वायली आसता त्यो पळयतात, कितक्यो वापरल्यो, कितक्यो वेस्ट जाल्यो, कितके डोस वेस्ट जाल्यो. वायली वेस्ट जायना, डोस वेस्ट जावंक शकता. सो आयज आमी सुद्दां वी हॅव नॉट वेस्टेड इवन 1 dose इन आमचे फूड. आमी कॅल्क्युलेट करून मागीर 2 उरलेल्या 2 जाणांक सोदून हाडून ते केले आमी 45 च्या वयर. पूण तुमी हो नंबर सांगला तो इट्स रियली म्हणजे इतले वेस्ट जाले ते It is waste झाले. म्हणजे इट वॉज some states have Andhra and all have wasted some 17%, 17%. आमचे कितले सुमार आमचे अराउंड 2% कमी आसा. वी आर व्हेरी मच दॅट वे. आम्ही कशें आमची वळखी आसताले, फोन केलो बाबा युआर एक 2 उरल्या तूं मातसो घे. पण ते जर आमकां जर मातशें दिल्लें, ऑर आय वूड हॅव सेड इवन स्टेट गव्हर्नमेंटाक थोडी पावर दिल्ली की तुमकां दिसता की बाबा 45 चे चड येना, 35 करा. हांव म्हणलं 18 कर सामकें, ओके 40 कर, 35 कर, बट यू यूज युअर तुझे पॉवर वापर, तुझे सगळं डेटा पळय, कळ्ळें न्ही. एवरी डे तुमकां डेटा मेळटा न्ही, बाबा खंय वेस्ट जालें, समज सांग्यार कमी जालें. सी नॉट ओनली वेस्टेज, मॅन पॉवर कितकी वेस्ट जाता रे. सी टू रन माय मणिपाल दीस वॅक्सिनेशन आय नीड 10 people देर. 4 सिस्टरी, ते मागीर ते व्हेरिफिकेशन करपाक सेक्युरिटी जाय, तुका AC जाय, हे जाय. यू नो इट इज अ बिग. आणि तू जर सगळं ते 100% येना लोक, तर इट इज वेस्टेड न्ही. आम्ही फाटल्या आयतारा केले, आयतारा आम्ही स्पेशल हाडून दवरले, 40 सुद्धा जावना. बाकीच्या पेक्षा आम्ही सगळ्यांत चड केले, पेमेंट असून सुद्धा आम्ही चड केले, पण GMC सुद्धा अराउंड 44 केले, आम्ही 48 सुमार केले. पण तुझी मॅन पॉवर वेस्ट जाता न्ही सगळी. सो द मॅन पॉवर ऑल्सो इज अ फटीक जाता न्ही. तू कितके दीस म्हणून काम करतो तांचे कडसून, सेम काम परत 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 करून, यू नो इट इज नॉट इट्स डिफिकल्ट. सरकार जे 2000 रुपये दिता वा आनी वेगळी स्किमी दिता, ते जर वॅक्सिन घेना जाल्यार बंद जातल्यो, कित्याक रिलेटेड ते आधार कार्डाक रिलेट आसा, अशें जर अनाउन्स करी जाल्यार कशी झुमड काडटा पळय. इवन आम्ही एक पॉझिटिव्ह असे दिवंक जाय की ते तुका वॅक्सिन जर सर्टिफिकेट आसा तर यू डोंट नीड टू डू परत RT-PCR टू गो आउटसाइड द स्टेट. तितके तरी आमकां दिवपाक जाय न्ही तांणी. तुजो सर्टिफिकेट जर तुजे कडेन आसा जाल्यार हांव मुंबय असोच वचूं शकता. ते सुद्दां दिनात ते आतां. ते म्हणटा सर्टिफिकेट आसून सुद्दां तू परत RT-PCR कर वचच्या पयलीं. सर्टिफिकेटाक व्हॅल्यू दिवचो न्ही. एलर्जी बीन आसा तेन्ना पेशंटान घेवप न्हू वॅक्सिन. कसली सिवियर एलर्जी आसा. एलर्जी ओनली टू प्रिव्हियस ड्रग्स, म्हणजे प्रिव्हियस इंजेक्शन वॅक्सिन्स. Absorbents are common. We have given with allergy also. मी एक बरे सामके सेलिब्रिटीक हांवें दिल्या, बट आय टूक हर टू द ICU. आय गिव हर कॉलिन इंजेक्शन पयलीं, तिका थंय न्हिदोवन सारकें करून, म्हणजे इट वॉज लायक वी हॅव टेकन अटमोस्ट केअर टू सी दॅट नथिंग हॅपन्स टू हर. बिकॉज बारीक बारीक एलर्जी खूप असतात. कोणाक म्हणजे आपले बारीक जाता खाज येता, हे जाता, यू डोंट हॅव टू वेट. देन only thing where you need to be little careful is if you are on the acetylene or warfarin, तुझे आता artificial valve असा हाडटात, then you may have to wait for about the bleeding clotting time असा पळय. So adjust करून you take a proper decision from your consultant doctor who is consulting, and then you can take. But we are extremely happy that government has started vaccination in the medical. ते विलेजीनी करप नाही सामके इम्पॉर्टंट आसा. आणि म्हाका दिसता की वी विल सी द डिफरन्स इन द नेक्स्ट फ्यू डेज. कितलो नंबर वाडटलो तो. इकडे डेफिनेटली कोणी लीड घेवंक घेता. ताणी सांगला की पंचायतीन घेवपाचें म्हणून. पण आम्ही एज अ पार्टी, एज अ BJP पार्टी, आमची जी वेल ऑइल्ड जी मशिनरी आसा सगळी,
इतकी आमची म्हणजे आमच्या सगळ्यांक खबर आसा घरात खंय आसा पण खंयच्या घरान जाणटे आसा खंयच्या घरान भुरगीं आहा खंयच्या घरान 45 चान्सीस आहा तांकां आमी हाडूं शकता. आतां आमी लाडप्या केले 3 दीस ते आमचे कार्यकर्ते भोंवले घराघरान की बाबा अशें अशें आसा तुमी येया म्हणून. आणि म्हणून इतके लोक आयले ते तूं फाल्यां तुका घालून ते बसलो आपण वॅक्सिनेट करता म्हणून येतले लोक. यू हॅव टू गो टू देम एक्सप्लेन टू देम अँड ब्रिंग देम टू द वरती काय जाणांनी कॅपिटलाइज केले ते ऑक्सिमीटर घेऊन घराघरांनी भोवले आम्ही तुमकां चेक करता ऑक्सिमीटर पॉलिटिकल हे जालो पण आता जेव्हा वॅक्सिनेशनचा टाइम आलो तेव्हा सगळे बंद पडले. बट आय अप्रिशिएट विजय सरदेसाय यस्टरडे. आय थिंक विजय सरदेसायन मिलिंद देसाय आणि बबिता घेऊन ताणे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ताणे सांगले आय सपोर्ट दिस वन आणि आय होप ऑल द पॉलिटिकल पार्टीज इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर लायनेज कशें आहा ती you must come forward, you must bring your people and get them vaccinated and बरा म्हणून करते. कितके तरी काम करू शकता रे तुम्ही. You know the people ने. हाडा तांकां, you help them, bring them, get them vaccinated. तांकां कितें problem जालो तांकां help करा. See, this is the time you require all to come together. So I am really appreciate Vijay Sardesai for that taking a press conference. Not only political parties, even the cultural organization, sports clubs, Lions Club असा. Lions Actually Club. government I feel ne government should This is the role now. दत्तक दिवं पडटा एक तू हे बाबा तू हे विलेज पळय लायन्स क्लब ऑफ बिचोलीम यू ही विलेज पळय तू ही विलेज पळय अशें करून सगळ्यो जर विलेजान सारके सगळ्यांक वांटून दिल्यो न्ही जरी तूं घेत तूं पंचायत हे बी ते करात पूण लोकल जे ओपिनियन मेकर्स आहा पळय दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ते ओपिनियन मेकर्स कॅन मेक अ डिसिजन. आय एम क्वायट शुअर आयज आमी केला न्ही प्रोग्राम जो दॅट विल इनिशिएट मोर पीपल टू कम अँड टेक फुडले खंयचे विलेजीस घेतले पाहिजे. फाल्यां आमी मेनकुऱ्या करता सकाळी मागीर आमी कासारपाल इतले आमचे उरल्यात लोडामार्ग मागीर उस्पा मागीर अडवलपाल साळान आमी नेक्स्ट संडे चड करून करतले आनी मागीर म्हाका दिसता बुधवार आमी मुळगांव करतले. So next 1 week, at least from Bicholim constituency, I will complete full my villages. सो तू कोणी आता वॅक्सिन घेतला तेका सिम्पटम्स येयले आता मागीर तेच्या अजूनपर्यंत डॉक्टर कांयच कोणाक प्रॉब्लेम जावना. जाणटे म्हणजे कशे अशें सरकले असले 90 वर्साचे सगळ्यांनी आज येवन घेतली वॅक्सिन. म्हणजे इट वॉज अमेझिंग टू सी दॅट दे हॅव कम फॉर. जोर येवकूच जाय अशें म्हणटा. अशें कांय ना. यंगर भुरग्यांक 100% जोर येता. आमी पळयला आमच्या स्टडीन न्हय यंगर जी भुरग्यां म्हणजे आमचे सिस्टरी बिस्टरी सगळे जोर आयला. पण जसो तू जाणटो जालो न्हय तुका सायड इफेक्ट कमी जाता. आनी एक इम्पॉर्टंट हांव तुका एक बिफोर बोलायचो हे वॅक्सिनाचो फायदो आमकां तरी जालोच. आमच्या हॉस्पिटलान मणिपालान वीज टू एवरी वीक आमकां एक 4 तरी 5 जाण पॉझिटिव्ह मेळटाले. स्टाफ मेळटाले नाल्यार नर्सी मेळटाल्यो नाल्यार दोतोर मेळटाले. टुडे आफ्टर अराउंड वॅक्सिनेशन ऑफ 1 म्हयनो जालो सगळ्यांक वॅक्सिनेट केले आमी. एकटोय वचून वॅक्सिनेट केल्लो दोतोर आमचो पॉझिटिव्ह जावना. See, that is the positive point. Yes, आणि काल एक पॉझिटिव्ह जाले ताणें वॅक्सिन घेवंक नाशिल्लें. फर्स्ट टाइम आफ्टर 1 म्हयनो आमकां एक पॉझिटिव्ह मेळ्ळें. ताणें वॅक्सिन घेवना ताची चूक ना बिकॉज शी इज जस्ट मॅरीड trained for children, so ते तांकां आमी दिना. What do you have to say about media journalists? They should not be given because 100%. they सगळ्याक bound. 100%. So why government is not? Then you have to push your things. तुमचे असोसिएशन आसा. I have told, I think Raj Tilak, I have told so many times की you must put your foot down because तुम्ही सगळे वॉर फ्रंटाचेर आसा. ऑलरेडी चालू केले होतं. सीएमाकडे ऑलरेडी केला. सीएमाकडे नाही तुमचे हे दिल्लीसून येतात. येतात ना, काय करणार? कम फ्रॉम दिल्ली. तर तुमची प्रेस ब्युरो ते दिल्ली आसा पळय तांणी यू शुड पुट हायेस्ट लेवलचे प्रेशर जाय. तुम्ही हांगा बोवाळ घालो म्हणटे बिकॉज इट इज नॉट विथ द लोकल गव्हर्नमेंट. It is with the central government. You have to put pressure on Don't the talk. प्रेस काउन्सिलान press council has to do. Okay. There is one more worry that some people think that these doses are less, so if I take one after 6 weeks, will I get the second one? So they are little bit reluctant. But their worry has to be removed because there are a lot of doses available. नाही तो वाढायचं ते. Then they will increase. And we have requested the government that at least in May you have to start with the other group, 30 plus. Because ते येते हळूहळू येते. सेकंड डोस चुकलो जाल्यार कितें जातलें? चुकलो जाल्यार काय ना पण इट इज ऑलवेज ताणी एज पर द स्टडी यू शुड टेक बट वन ऍटलीस्ट तुझा घेतला जाल्यार यू विल हॅव सम अमाउंट ऑफ इम्युनिटी. आता तू विजा करतो न्ही USA विजा ऍटलीस्ट वन यू हॅव टू टेक अदरवायज दे डोंट गिव यू विजा. सो आमची भुरगीं मातशे सध्या त्रासान आसा कित्याक तांकां वॅक्सिन घेवंक मेळना बिकॉज दे आर ऑल यंग. सो दे कॅनॉट गेट द विजा बिकॉज दे आर यंग. Okay. Thank you very much.